आपण जिंदाबाद काका ए मी कधी एक नंबर मार मार अरे सगळं खुश राहायचं चालू मी काय करू ना मेरी बेइज्जती करायला आली. त्याच्यासाठी थोडी आमची अनपान सांग ना हाय कोण सांगाल रोहित भाऊ खूप तू आता आलायस तू जास्त बोल बाहेरला ये नाही फुला पाहिजे नाही ते मला जरा काम होतं तिकडे हा काम होतं तर एकदम असा सुटसुटीत असं जेवण बनवलंय आमच्या रोहित भावाने. तिकडे कॅमेरामॅन तिकडे जाऊ. इकडे आता तो टोपामधून काढून ठेवत आहे आणि सकाळी मग याच्यात अंघोळ करायची सोय मला वाटतं याच्यातच आहे. तेवढी साईज आहे टोपाची. दोघं आराम बसू शकतात त्याच्यात. तुषारला ताप आला की पाणी गरम करून आम्ही याच्यातच बसवतो त्याला. हा तुषार आहे. दादाची मेहनत बघू शकतात त्याला किती घाम आलाय त्याच्या चेहऱ्यावरून दिसते. भाजीच्या नाही मिळत. भाजी सोय कुठे आहे तिकडे पण चला तिकडे हरेश कुक आहे तिकडे जाऊ ना तुम्ही. तिकडे जाऊया. तिकडे जेवणाची सोय तुम्हाला दाखवलेली आहे. आता तिकडे भाजीची सोय दाखवायला बघूया. तुषारला घेऊन जातो कारण की अंधार फार आहे ना तर बॅटरी दाखवायला नाही दाखवला तेव्हा दिसतो तो. तो विषय नाही होता खाली दाखवायला बॅटरी. तर जाऊया तिकडे आता. इकडे आमचा हरेश भाऊ भाजी बनवत आहे. काय बनवायला भाजी आपले खाली चिकन आहे. तर हे अजून शिजलेले नाही मिळत पूर्ण. तर किती टाइम लागेल तर पण आता त्याला 1 तास लागेल. 1 तास. पण याला सांगा भूक लागली तर मला त्याला भूक लागली असेल तर तो बाहेर खाऊन येईल. तिकडे वडापावचं दुकान आहे तिकडे साईडला. नाही ना मला इकडेच खायचं आहे ना. पण मला इकडेच खायचं आहे. पण दुकान आहे. भूक लागली असेल तर जेवून येईल. इकडे नाटका चालला नाही. टाइम लागेल त्याला. मला आता एक कलेजी फ्राय करायला लागले. सवास नाही आजी आहे ना. सवास नाही त्याच्यासाठी थोडी आमची अनपान सांग बरोबर घेतलाय ना त्याला. आयाचा घेऊ का व्हिडिओ. आया काय सोयबी केली का नाही ती नाही अजून. सा तुला कलेजी काढून ठेवले ते ठेवले काढून कोण ठेवलं कोणची टोपात ओढी टोपा दिसतात. कोणची टोपात आहे आगीत ओळे का कोलसा तर ते लकाडी भेटत तुला. या काल गाणं लावायचं रे. अरे मार मार क्या स्वतः सण थंडा
बघा ना हे मेहनत करायला इकडे बसलेत आणि थंडा प्यायला तुम्ही बघू शकता पहिला नंबर का नको करू थंडा पिया ये चुकण्या बोलला बघू शकता तुम्ही थंडा होत आहेत चालू आहे मी काय करू ना मेरी बेइज्जती करायला आली परत पुन्हा स्टार्ट केला मामाने दिसत नाही तरी पण आज दिसत हे बघ एकदम चांगले कामाला कवा नाही सांगताय चला पण तुझं जेवेल होतास का मग कधीपासून सांगतो जेवायचेला मिशन अनसक्सेसफुल झाला ना कसाच जल जेवाय दिल तुट गया बिचारी का मी काय सांगेन या मी टाकणार आहे हा बिचारी का हर्टफीट काय नाही मी काय सांगेन मला तो शब्द आठवलाय पण मी आता तुला ऐसी गाली तू काहीच पण सांगा नाही आता जेवायला जायचं जेवायला मी आता जेवून आलो म्हणजे थंड सांगा पाहिजे कोणा 2 मिनिटं तुम्ही 2 मिनिटं आधी तर जेवत होते ना हो जेवत होते पण आमचं हे चालतं हे पण आणलं मजबुरी ना तू तर फ्रुटी पित होतास ते चालतं सर्व चालतं पण भेटते कुठे पण त्याचा काही दिवसासाठी तरी भेटते कुठे त्याला महत्व आहे काही दिवसासाठी सानपर्यंत घरा आलं ना लगेच पिला सर पण काहीतरी त्याच्या लागला थोडा जण पेत ना मी मशी गलत लागतं ध्येय सर काय त्याचा काहीतरी जिंकणं आहे काय नाही मजबूर कैसे बोला थंडा पियाची नाही इच्छा थंडा पियाची तिसऱ्या तुरेला माझे अरे याचा भावाचं मिशन फेल झालेलं आहे हे याला माहित आहे प्रमोद काका जाऊ दे स्वतःच मी फोनवर बोलत होतो तोपर्यंत इकडे प्लेट साफ झाले फक्त मी 2 खडे खाल्ले तू तो नाही आहे मैं तो था इधर और कोई दिख ही नहीं रहा है देख सांग ना काय 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 सांग ना त्याला काय सांगायच तू त्याला प्रेमान सांग ना पण तू बोलस का नाही तर ही आमची आत्या ही जास्त करून येत नाही इकडे फार दिवसातून आम्ही आता सोबत जेवायला बोल ना काहीतरी ओढे पोरांना शिकवना माझ्याशी बोलायला आज ते ये कैसे मैडम हो तुम ऐसा क्यों करती हो बोल ना काहीतरी काय ते सांग फक्त जेवण तर तसंच आहे सर्व खडे खाले तर तो आहे दुसरी हे नवीन नाव माहिती पडलं अशीच नाही पण माझ्यासाठी नवीन आहे ते पण तू कॅमेरा समोर आलास का बोलच का नाही बोल ना काहीतरी
ये बातें बताई नहीं जाती। हे भाजी दिली ना तुला कवा भाजी दिली ना तुला कवा तुझ्या जेवत नाही होतास ना वो मेरे को मालूम है पर मैं बता नहीं सकता उसका चेला हो ना।